नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या ऑर्गनायझर या नियतकालिकामधून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले. अजितदादांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखला देत भाजपला आता घरचा आहेर देण्यात आला. संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणावलेल्या काँग्रेसजनांना भाजपने नेते बनवलं. महाराष्ट्र अनावश्यक राजकारण आणि हेराफेरीचं उत्कृष्ट उदाहरण बनल्याची टीका देखील या लेखातून करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांचा हा ऑर्गनायझरमधील लेख आहे. तर काल आपण पाहिले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील सरकारला खडेबोल सुनावलेले होते. आणि त्यानंतर आता संघाशी संबंधित असलेलं नियतकालिक ऑर्गनायझरमधून देखील भाजपला हे खडेबोल सुनावण्यात आले. अजितदादांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली अशा शब्दांमध्ये या लेखातून निशाणा साधण्यात आलाय. महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखला देत भाजपला हा एक प्रकारे घरचा आहेर देण्यात आलाय. काल सरसंघचालक आणि आज ऑर्गनायझर या नियतकालिकातून छापण्यात आलेला हा लेख त्यामुळे कुठेतरी भाजप आणि सरकारवर संघ नाराज आहे का अशी चर्चा आता समोर येत आहे. कारण संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणावलेल्या काँग्रेसजनांनाच भाजपने नेते बनवलं. महाराष्ट्र अनावश्यक राजकारण आणि हेराफेरीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. RSSचे आजीव सदस्य असलेले रतन शारदा यांनी ऑर्गनायझरमध्ये हा लेख लिहिलाय. काल आपण पाहिलं की मणिपूरच्या मुद्द्यावरून देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला काही उपदेश केलेले होते. आणि त्यानंतर आज ऑर्गनायझर हा संघाशी संबंधित असलेलं नियतकालिक त्यामध्ये जो लेख लिहिण्यात आलेला आहे त्यामधून देखील भाजपला हे खडेबोल सुनावण्यात आलेले आहेत. संघाला दहशतवादी संघटना म्हणून ज्यांनी आजवर हिणवलं त्या काँग्रेसजनांना देखील भाजपने नेते बनवलं. आणि महाराष्ट्र अनावश्यक राजकारण आणि हेराफेरीचं उत्कृष्ट उदाहरण बनल्याची टीका देखील या ऑर्गनायझरमधील लेखातून करण्यात आली आहे. तर ऑर्गनायझरच्या लेखामध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय. अजितदादांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांना भाजपने नेते बनवलं अशा शब्दांमध्ये ऑर्गनायझरमधून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.